ही आहे खोबऱ्याची कढी, म्हणजेच की यामध्ये आपण ताकही मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर इडली सोबत खायचं आहे. याला डाळी महत्त्वाची, डाळवा लागतो म्हणजे डाळव्याचं पीठ, खोबरं, दही, मीठ, साखर, जिरे मोहरी पूड, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता हे सर्व लागतं. आधी डाळ्याचं पीठ आपण हे चांगलं पीठ वाटून घ्यायचं आणि त्याला साईडला ठेवून द्यायचं आणि खोबरंही मिक्सरमधून असं बारीक वाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ताकही बनवू. त्यासाठी मी 1 वाटी दही आणि त्यामध्ये साखर आणि मीठ ॲड करणार आहे आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते ताकच बनवायचं आहे. आणि ही कढी आमच्या गावात तरी खूप फेमस आहे. त्याशिवाय इडली म्हणजे कोणी खातच नाही, सांबर नसलं तरी चालेल, पण ही चटणी पाहिजेच पाहिजे. आणि हॉटेलमध्येही ही चटणी भेटत असते. हॉटेलपासूनच म्हणजे घरोघरी ही चटणी पोहोचलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये ॲड करू आणि त्यानंतर खोबरं आणि हे दोन्ही पदार्थ हे आहेत ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. खोबरं आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट व्यवस्थित करून हे त्याला खमंग असं भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा कलर पूर्ण असा चेंज झाला पाहिजे आणि कोथिंबीर असल्यामुळं खोबऱ्याला खूप सुंदर कलर येतो. त्यामध्ये थोडंसं मीठही आपण टाकून घेऊ आणि हे डाळव्याचं जे पीठ आहे ना 1 वाटी, ते पीठ आपण आता ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करायचं आणि लागेल तेवढं पाणी आपल्या आवश्यकतेनुसार आणि डाळव्याचं पीठ इकडे तयार आहे. त्यानंतर मी फोडणी पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि सर्वच खोबरं त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे लागेल आपल्याला आवडीनुसार. आणि त्यानंतर थोडंसं दुसऱ्या कढईमध्ये, त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल आणि जिरे मोहरी टाकलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, भरपूर सारी कोथिंबीर आणि कढीपत्ता, त्याने एक वेगळी चव येते. हा असा तडका म्हणजे वेगळाही करू शकतो आणि एकत्रही करू शकतो. मी मुद्दाम वेगळा केलेला आहे कारण कोथिंबीर छान म्हणजे कडक अशी भाजली पाहिजे, म्हणून कोथिंबीर आणि कढीपत्ता व्यवस्थित छान कडक भाजून घ्यायचा आणि त्यानंतर परत तो तडका त्या कढीमध्ये टाकायचा. आणि ही चटणी साऊथ इंडियन फेमस आहे, आमच्या हॉटेलच आहे आमच्या गावामध्ये, तिथं पर्सनली बनवतात सर्वजण आणि खूप आवडीने खातात आणि खूप टेस्टी पण होते ही चटणी. अशी मस्त आपली ताकाची कढी तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं, कशी वाटली हे नक्की सांगा आणि असं मस्त वाढून देते मी सर्वांना.